डायरेक्ट बोला तू बोललो तर मला फोन देत नाही मी काय बोलतो सोबतच बाहेर म्हणजे काय बोलते मला दुसरे पेशंट डिस्टर्ब करतोय का? हो मग पेशंट डिस्टर्ब व्हायला ना तुमचे सगळे कार्यकर्ते बसल्यामुळे काही डिस्टर्ब होत नाही साहेब. तुम्ही जे पहिलं बोलताय ना तुम्ही जो बोलताय अहो माणसांना पहिलं पण आलो पहिलं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वासी हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री आहे ते विष पिऊन आलेल्या रुग्णाला ॲडमिट करून घेण्यामध्ये नकार दिला होता आणि 2 ते 3 तास हा रुग्ण ॲडमिट न केल्यामुळे या ठिकाणी त्याच्या जीवाला धोका झाला होता. मात्र अखेर शिवसेना ठाकरे गटाने आहे ते मध्यरात्री येऊन या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णाला ॲडमिट करण्यात आलं. अनेक प्रकरणामध्ये आहे ते अनेक तक्रारी आहेत त्या हॉस्पिटलच्या येऊ लागलेल्या आहेत. आपल्यावर या ठिकाणी उपशहर प्रमुख आहेत ठाकरे गटाचे शिलवंत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर काय मला नेमका काय प्रकार घडला होता, कशा प्रकारे दुर्लक्ष होतं? सर रात्री उशिरा माझ्या झोपडपट्टी परिसरातील एक रुग्ण जो पॉयझन पिला होता त्याच्या घरच्यांनी कार्यकर्त्यांनी त्याला उचलून या वाशी प्रथम सदर रुग्णालयात घेऊन आले. त्यानंतर या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला उपचार देण्याऐवजी त्याला सांगितलं बेड नाही आहे, तुम्ही पेशंटला घेऊन जा, मुंबईला न्या किंवा कुठं न्यायचं न्या. त्यावेळेस कार्यकर्त्यांनी उपचार प्रमुखांना फोन केला, त्या डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी सांगितलं कुणाला बोलवायचं बोलो, बेड उपलब्ध नाही आहे. मग आम्ही घरातून आलो या ठिकाणी. आल्यानंतर आम्ही डॉक्टरांना विचारलं, CMO इकडे विखे पाटील म्हणून होते, त्यांना विचारलं की बाबा बेड उपलब्ध नाही तर तुम्ही करून द्या ना, एमर्जन्सी पेशंट आहे तर मरेल तो. ते म्हणले की नाही तुम्ही कोणी असाल ते बेड उपलब्ध नाही. मग आम्ही जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जेव्हा आंदोलनाचा इशारा दिला त्यावेळी मग डॉक्टर म्हात्रे यांनी मध्यस्थी करून तात्काळ बेड उपलब्ध केला. यांना झोपण्यासाठी उपचार करायचे नाहीत म्हणून हे पेशंटला सांगतात तुम्ही बेड दुसरीकडे घेऊन जा. साहेब या ठिकाणी करोडो रुपये खर्च केला जातो, नागरिक टॅक्स भरून या ठिकाणी नागरिकांना उपचार मिळत नाहीत. या ठिकाणी कार्डिओलॉजिस्ट नाही आहे, या ठिकाणी न्यूरोलॉजिस्ट नाही आहे, या ठिकाणी नागरिकांना व्यवस्थित गोळ्या औषधं तुम्हाला मिळत नाहीत. मग नवी मुंबई महानगरपालिकेतला नागरिक हा टॅक्स भरतो, मग त्या टॅक्सच्या रूपाने त्याला उपचार तरी द्या. टेंडरचा विषय आला की तुम्ही तात्काळ काही गोष्टी करून टाकता. मग सेवा सुविधा देण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा देखील तुम्ही एक मानसिकदृष्ट्या तरी किमान मानवीदृष्ट्या तरी तुम्ही किमान उपचार करा, हे सुद्धा केलं जात नाही आहे. विष पिऊन आलेला पेशंट होता, जीवाला धोका निर्माण झाला होता 100% साहेब. यांनी 2 तास ताटकळत ठेवलं त्या ठिकाणी. जर त्याला आणखीन जर काही वेळ लागला असता तर जीव गेला असता 100%, कारण त्यांनी उंदीर मारायचं औषध पिला होता. मग आम्ही आलो जेव्हा इशारा दिला आंदोलनाचा, डॉक्टर म्हात्रेंनी तात्काळ बेड उपलब्ध करून दिला. मग आधी बेड नव्हता, मग लगेच बेड कसा उपलब्ध झाला? ती दुटप्पी भूमिका आहे ना. चौकशी मागणी केली आम्ही माननीय आयुक्तांकडे ईमेलद्वारे आणि व्हॉट्सअपद्वारे मी त्यांना मागणी केली आहे. या डॉक्टराची संबंधित चौकशी व्हावी आणि हे याच्यापुढं अशा जो प्रकार आहे तो पुन्हा घडला नाही पाहिजे. नक्कीच आपण बघतो की ज्या डॉक्टरांनी मध्यरात्री आहे ती पेशंटला ॲडमिट करून घेण्यास नकार दिला त्या डॉक्टरांची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे. विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.